नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 यामध्ये आज आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याविषयी चर्चा करणार आहोत. तर लोकसंख्या संक्रमण म्हणजे काय? तर एखाद्या देशामधील असलेली लोकसंख्या कशा पद्धतीने वाढत जाते किंवा एखादा प्रदेश किंवा देशाची लोकसंख्या वाढीचं जे चक्र सुरू असतं या चक्रालाच लोकसंख्या संक्रमण असं म्हटलं जातं. तर या सिद्धांतामध्ये लोकसंख्या वाढ, एखाद्या देशातील लोकसंख्या वाढ आणि त्या देशाची आर्थिक स्थिती यांचा घनिष्ठ संबंध आपल्याला दिसून येतो. मग लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास किंवा आर्थिक स्थिती यांच्यातील दृढ नात्याचा संबंध सर्वप्रथम 20व्या शतकामध्ये मांडण्याचा जो प्रयत्न झाला त्यातूनच या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण ही संकल्पना उदयास आली. सर्वात अगोदर ही संकल्पना फ्रँक नॉटस्टाईन या तत्ववेत्त्याने मांडलेली आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की लोकसंख्या वाढ व एखाद्या देशाची आर्थिक स्थिती यांचा निकटचा संबंध असतो. जन्मदर आणि मृत्यूदर यांच्या आकडेवारीवरून लोकसंख्या वाढ विचारात घेतली जाते. लोकसंख्या वाढीच्या गतिमानतेवरून तिच्या विविध अवस्था निश्चित केल्या जातात. प्रत्येक देश लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे अनुभवत असतो. वाढ किंवा घट, जन्मदरातील वाढ किंवा घट यांचा दर कधीही समान राहत नाही. आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यात तफावत आपल्याला दिसून येते. यावर आधारित संक्रमण सिद्धांत मांडला गेलेला आहे. लोकसंख्या वाढीचा काळानुरूप कल हा संक्रमण सिद्धांताचा पाया आहे. बघा की लोकसंख्या, एखाद्या देशातील लोकसंख्या वाढ आणि त्या देशाची आर्थिक परिस्थिती याचा विचार या ठिकाणी या सिद्धांतामध्ये केलेला आहे. आपल्याला समोर एक आकृती दिसते आणि त्या आकृतीमध्ये जन्मदर, मृत्यूदर दाखवलेला आहे. त्यानंतर दर हजारी लोकसंख्या दाखवलेली आहे. आणि मग ही लोकसंख्या जी आहे ती, समजा आपण आलेखाचा विचार जर केला, आलेखामध्ये जशा पद्धतीने आपण भौगोलिक माहिती व्यवस्थितपणे रेषालेख असेल तर या रेषालेखामध्ये कशा पद्धतीने त्याची मांडणी करतो, त्यासाठी एक्स आणि वाय हे 2 ॲक्सिस वापरले जातात. त्यामध्ये वाय ॲक्सिसवरती दर हजारी होणारे जन्म व मृत्यू दाखवलेले आहेत. त्यामध्ये 10, 20, 30 आणि 40 अशा पद्धतीने जन्मदर आणि मृत्यूदराची टक्केवारी दाखवलेली आहे. तर वाय ॲक्सिसवरती काळ दाखवलेला आहे. आणि वरच्या भागामध्ये, आकृतीच्या वरच्या भागामध्ये टप्पे दाखवलेले आहेत की हा संक्रमण सिद्धांत मांडत असताना की कशा पद्धतीने या ठिकाणी टप्पे तयार केलेले आहेत. तर पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर लोकसंख्या किंवा त्या टप्प्यामध्ये अतिशय स्थिर लोकसंख्याचा टप्पा आहे तो. दुसरा टप्पा आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा. तिसरा टप्पा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा. चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शवणारा टप्पा. आणि 5वा टप्पा आहे शून्य वाढ दर्शवणारा टप्पा. तर यामध्ये बघा
जन्मदर आणि मृत्यूदरासाठी रेषा दाखवलेल्या आहेत, त्या रेषांमध्ये रंग दिलेला आहे. पुढे या रेषा एकमेकींमध्ये येऊन मिळतात. तर त्यासाठी बघा की हा सिद्धांत बघितल्यानंतर आपण त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. तर जो पहिला टप्पा आहे लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा, अतिशय स्थिर टप्पा. तर या टप्प्यामध्ये की जगातील जे देश आहेत या देशांमध्ये जन्मदर आणि मृत्यूदर जास्त प्रमाणात असतो. जन्मदरही जास्त आहे आणि मृत्यूदरही जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी या देशामधील लोकसंख्या आपल्याला वाढलेली दिसून येत नाही. त्याचं कारण असं आहे की जेवढे लोक त्या देशामध्ये जन्माला येतात तेवढेच त्या ठिकाणी मृत पावतात आणि म्हणून लोकसंख्या आपल्याला स्थिर दिसून येते. म्हणून हा जो पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर लोकसंख्येचा टप्पा, तर या देशामध्ये अशी परिस्थिती का निर्माण होते की ज्यावेळी एखाद्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूचं प्रमाण होत असेल, मृत्यूदर जास्त प्रमाणात असेल, तर त्यावेळी जन्माचं प्रमाण जास्त असतं. या टप्प्यामध्ये असलेले देश की मृत्यूदराचं प्रमाण जास्त आहे कारण हे देश जे आहेत की मागासलेल्या स्थितीमधील देश आहेत. त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे, आर्थिक स्थिती मागासलेली आहे की जेणेकरून मागासलेली स्थिती असल्यामुळे या देशामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, दरिद्रता आहे, आरोग्याच्या सुविधा कमी प्रमाणात आहेत, त्यानंतर साथीचे रोग आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण, मृत्यूदर हा जास्त प्रमाणात आहे. आणि त्यामुळे जास्त लोक मरत असतील तर त्याचवेळी जास्त बालकांना किंवा मुलांना जन्म दिला जातो. प्रजननाचे प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं आणि मोठ्या प्रमाणात मृत्यूदरही जास्त असतो. म्हणून या टप्प्यामध्ये लोकसंख्या स्थिर असते. एकंदरीत आज जर आपण जगाचा विचार केला तर या टप्प्यामध्ये आज कोणताही देश राहिलेला नाही. भारत हा देश 1921च्या अगोदरच्या कालामध्ये या स्थितीमध्ये होता. परंतु आज जर भारताची स्थिती पाहिली तर आपण या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये आहोत, लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की लोकसंख्या संक्रमणाचा हा जो पहिला टप्पा आहे, यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा. या टप्प्यामध्ये जन्मदर स्थिर असतो. म्हणजे जशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये आपण जन्मदर पाहिलेला आहे तो जास्त प्रमाणात आहे, याही टप्प्यामध्ये तशाच पद्धतीने तो वाढलेलाच असतो. परंतु मृत्यूदराचं प्रमाण हे कमी होतं. मृत्यूदर हा कमी होतो आणि जन्मदर मात्र तसाच राहतो. त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढ अतिशय वेगाने घडून येते. किंबहुना या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट घडून येतो. मोठ्या प्रमाणात अचानकपणे लोकसंख्या वाढली जाते. ही लोकसंख्या वाढण्यामागील जी कारणं आहेत किंवा जन्मदर कमी होण्यामागे मृत्यूदर कमी होण्यामागे जी कारणं आहेत त्या कारणांचा विचार आपण करू. की पहिल्या टप्प्यामध्ये असलेली जी स्थिती आहे ती बदलली जाते. आरोग्याच्या सुविधा वाढल्या जातात, शेतीचा विकास होतो, उद्योगधंद्यांचा विकास व्हायला सुरुवात होते, आरोग्याच्या सुविधा वाढल्या जातात, लोकांना काम उपलब्ध होतं आणि त्यांचा आर्थिक विकास होत जातो आणि म्हणून आरोग्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात खर्च केला जातो आणि म्हणून मृत्यूदर कमी प्रमाणात होतो. परंतु जन्मदर मात्र कमी केला जात नाही किंवा कमी होत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढलेली दिसून येते. या देशामध्ये जगातील आजच्या स्थितीचा विचार केल्यानंतर आफ्रिका खंडामधील असलेले देश जे आहेत
कांगो, नायजेरिया, युगांडा, तर आशिया खंडामधील बांगलादेश हे देश आज या दुसऱ्या टप्प्यामध्ये आरंभीच्या काळात विस्तारणारा हा जो टप्पा आहे, या टप्प्यामध्ये हे देश दिसून येतात. लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा जो आहे, नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा. बघा, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या वाढ चालूच असते, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली असते. परंतु या टप्प्यामध्ये जन्मदर कमी व्हायला सुरुवात होत असते, तर मृत्यूदर अजून कमी होत असतो. जन्मदरही कमी प्रमाणात होतो, तर मृत्यूदरही कमी प्रमाणात होतो, परंतु मृत्यूदरापेक्षा जन्मदर हा जास्त कमी झालेला असतो आणि म्हणून लोकसंख्या या टप्प्यामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. मग ही लोकसंख्या वाढते, परंतु मृत्यूदराचं प्रमाण देखील कमी प्रमाणात होतं. याचं कारण विचारात घेत असताना की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळी शेतीचा विकास किंवा शेतीवरती अवलंबून असलेली अर्थव्यवस्था, या तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायावरती जास्त प्रमाणात विकास या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या देशाचा घडून आलेला असतो. लोकांकडे असलेली अर्थप्राप्ती किंवा लोकांकडे असलेला पैसा हा जास्त प्रमाणात उपलब्ध होतो. रोजगारातून मिळालेलं जे मानधन आहे किंवा जो अर्थप्राप्ती आहे, त्यातून उपजीविकेवरती केला जाणारा जो खर्च आहे उपजीविकेवरती, तर त्यातून काही पैसा हा शिल्लक राहतो आणि म्हणून आरोग्याच्या सुविधांवरती या ठिकाणी खर्च केला जातो आणि म्हणून मृत्यूदर हा कमी प्रमाणात होतो. त्यानंतर द्वितीय तृतीय श्रेणीचे व्यवसाय जे आहेत, या व्यवसायांचा विकास या तिसऱ्या टप्प्यामध्ये घडून येत असतो आणि म्हणून या ठिकाणी विकसित स्थिती या टप्प्यामध्ये असलेले जे देश आहेत ते विकसित स्थितीमध्ये किंवा टप्प्यामध्ये जाण्याच्या प्रयत्नात असतात किंवा त्या स्थिती प्राप्त होण्याच्या प्रयत्नामध्ये असतात आणि म्हणून या टप्प्यामध्ये येणारे जे देश आहेत, विकसित स्थितीकडे जाणारे देश, त्यामध्ये भारत आणि चीन हे दोन देश या टप्प्यामध्ये येतात. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा चौथा जो टप्पा आहे, कमी बदल दर्शवणारा टप्पा. मग या टप्प्यामध्ये जन्मदर तर कमी झालेला असतो आणि मृत्यूदरही कमी झालेला असतो आणि म्हणून लोकसंख्या वाढ जी आहे, ती लोकसंख्या वाढ देखील कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते. मग या टप्प्यामध्ये असलेल्या देशांमध्ये जन्मदराचं प्रमाण कमी झालेलं असतं, मृत्यूदराचंही प्रमाण कमी झालेलं असतं. प्राथमिक व्यवसायावरती जास्त प्रमाणात अवलंबून न राहता या देशातील लोक द्वितीय तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायाकडे झुकलेले असतात. या व्यवसायांचा विकास, वाहतूक, दळणवळण या साधनांचा देखील मोठ्या प्रमाणात विकास या टप्प्यामध्ये असलेल्या देशांचा घडून येत असतो. राहणीमानावरती मोठ्या प्रमाणात खर्च या देशांमध्ये केला जातो. आरोग्याच्या सुविधा, सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा विकसित झालेल्या असतात आणि म्हणून हे देश विकसित समजले जातात. मोठ्या प्रमाणात या देशातील आपण म्हणू की लोकांचं राहणीमान हे उच्च दर्जाचं आपल्याला दिसून येतं. मोठ्या प्रमाणात चैनीच्या किंवा आरोग्याच्या सुविधांवरती खर्च केला जातो आणि म्हणून असे देश जे आहेत, उदाहरणार्थ जर्मनी किंवा उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थाने जे आहेत किंवा कॅनडा यांचा समावेश या चौथ्या टप्प्यामध्ये केला जातो. पाचवा जो टप्पा आहे, शून्य वाढ दर्शवणारा टप्पा. तर या टप्प्यामध्ये की लोकसंख्या ही स्थिर झालेली असते, लोकसंख्या वाढ ही स्थिर झालेली असते
जन्मदर आणि मृत्यूदर हे जवळजवळ सारखे असतात, परंतु कधीकधी मृत्यूदरापेक्षा जन्मदर कमी होतो आणि लोकसंख्या न्यूनतम होते, तर त्यावेळी लोकसंख्या वाढ ही शून्य होते. आणि मग शून्य वाढ झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित अवस्था या देशांना प्राप्त झालेली असते. मोठ्या प्रमाणात उच्च राहणीमान या लोकांचं असतं. आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, किंवा पर्यावरण आणि आनंददायी जीवन जगण्याकडे या लोकांचा कल असतो, मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. परंतु लोकसंख्या मात्र अतिशय कमी झालेली असते आणि म्हणून हा शून्य वाढ दर्शवणारा जो टप्पा आहे त्या ठिकाणी त्या देशाची लोकसंख्या अतिशय कमी प्रमाणात, जेवढे लोक मृत पावतात त्याहीपेक्षा कमी प्रमाणात जन्माला या ठिकाणी बालकं येतात. आणि म्हणून भविष्यामध्ये या टप्प्यामध्ये असलेल्या देशांना की लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन या देशांमध्ये द्यावं लागतं, प्रजननाचा दर या देशांमध्ये वाढवावा लागतो. तर अशी परिस्थिती असलेले जगातील जे देश आहेत, युरोप खंडामधील स्वीडन आणि फिनलँड या 2 देशांचा समावेश या शेवटच्या 5व्या टप्प्यामध्ये शून्य वाढ दर्शवणारा जो टप्पा आहे यामध्ये केला जातो. त्यानंतर पहा की या ठिकाणी आपल्याला या आकृतीच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत. आकृती क्रमांक 1.7 मधील आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा सांगा. प्रश्न क्रमांक 1, आलेखातील निळी आणि काळी या रेषा काय दर्शवतात? बघा, तर या ठिकाणी आपल्याला लगेच स्पष्ट निळी आणि काळी रेषा या दोन्ही रेषा दिसतात. निळी रेषा ही जन्मदराचं प्रमाण दर्शविते, तर काळी रेषा ही मृत्यूदराचं प्रमाण दर्शविते, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न दुसरा, आलेखात दाखविलेला हिरवा भाग काय दर्शवतो? तर बघा, या ठिकाणी आलेखामध्ये जो जन्मदर आणि मृत्यूदर दराच्या ज्या रेषा दिलेल्या आहेत त्यामध्ये हिरवा रंग दिलेला आहे आणि त्यामध्ये नैसर्गिक वाढ दाखवलेली आहे. तर या प्रश्नांचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की आलेखात दाखवलेला हिरवा भाग ही लोकसंख्येची नैसर्गिक वाढ दाखवतो. प्रश्न तिसरा, आलेखात दाखविलेला निळा भाग काय दर्शवतो? तर बघा, या ठिकाणी 5वा जो टप्पा आहे शेवटचा शून्य वाढ दर्शवणारा टप्पा, या ठिकाणी तुटक 2 रेषा दाखवलेल्या आहेत. वरची जी रेषा आहे ती काळ्या रंगाची आहे, म्हणजेच मृत्यूदर दाखवणारी ती रेषा आहे. तर खालच्या भागामध्ये निळी रेषा आहे, तर ती जन्मदर दाखवणारी आहे. आणि त्यांच्या मध्यभागामध्ये निळा रंग दिलेला आहे, तर त्या ठिकाणी लोकसंख्येची नैसर्गिक घट दाखवलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की आलेखात दाखवलेला निळा भाग हे लोकसंख्येची नैसर्गिक घट आपल्याला दाखवितो. प्रश्न चौथा, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे? बघा, कोणकोणत्या टप्प्यामध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक आहे? तर बघा, पहिला टप्पा जो आहे जन्मदर आणि मृत्यूदर अधिक असतो, परंतु तो मृत्यूदरापेक्षा जन्मदर हा अधिक असतो. पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे जास्त असतात, परंतु त्यामध्ये देखील मृत्यूदरापेक्षा हा जन्मदर जास्त असतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील आहे.
हे 3 टप्पे जे आहेत की कोणत्या टप्प्यात कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. तर संक्रमणाच्या सिद्धांतामधील पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा या तीनही टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त आहे असं आपल्याला सांगता येईल. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे बघा. तर यामध्ये टप्पा क्रमांक 4 जो आहे यामध्ये बघा जन्मदर आणि मृत्यूदर जरी त्या रेषा थोड्याफार खालीवर असतील, मृत्यूदराची खाली आणि जन्मदराची वर, परंतु त्या प्रमाणात जन्मदर आणि मृत्यूदर या ठिकाणी आपल्याला जन्मदर हा मृत्यूदराच एवढाच. तर टप्पा क्रमांक 4 मध्ये जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आपल्याला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 6 जो आहे, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. बघा कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. तर टप्पा क्रमांक 5 जो आहे, तर यामध्ये निळी रेषा जी आहे ती खाली दाखवलेली आहे, तर काळी रेषा ही वरती दाखवलेली आहे. म्हणजे निळी रेषा ही जन्मदर दाखवते, तर काळी रेषा ही मृत्यूदर दाखवते. म्हणजेच कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. तर टप्पा क्रमांक 5 आपल्याला सांगता येईल की 5व्या टप्प्यामध्ये मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक दाखवेल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 यामधील जो शेवटचा टॉपिक होता लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, हा सिद्धांत आपण या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळे देश येतात, लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास हा कशा पद्धतीने होत जातो. तर हा संक्रमण सिद्धांत की कशा पद्धतीने एकंदरीत की कोणताही एखादा देश असेल तर या देशामध्ये लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांच्या दृढ नात्याचा जो संबंध आहे तो संबंध या सिद्धांतामध्ये दाखवलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक देशाला या संक्रमणाच्या वेगवेगळ्या अवस्था किंवा जे टप्पे केलेले आहेत या टप्प्यातून तो देश पुढे जात असतो. परंतु एखाद्या देशाला पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी, दुसरा तिसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो हा कालावधी मात्र या सिद्धांतामध्ये दाखवलेला नाही. फक्त खालच्या भागामध्ये काळ दिलेला आहे, वाय ॲक्सिसवरती काळ दिलेला आहे, परंतु तो काळ किती दाखवलेला आहे, परंतु किती लागतो हे दाखवलेलं नाही. याचाच अर्थ एखादा देश पहिल्या टप्प्यामध्ये किती दिवस राहील आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जाईल हा काळ मात्र या सिद्धांतामध्ये स्पष्टपणे दिलेला नसतो. कारण एखाद्या देशाला जास्त कालावधी लागू शकतो विकासासाठी किंवा लोकसंख्या वाढण्यासाठी. आर्थिक स्थिती आणि त्या देशातील लोकांची गुणवत्ता आणि आर्थिक विकास यांचा देखील जवळचा संबंध या सिद्धांतामध्ये दाखवलेला आहे. एखाद्या देशातील लोकसंख्या ही गुणात्मक असेल तर त्या देशामध्ये असलेल्या साधनसंपत्तीचा ती मोठ्या प्रमाणात वापर करून थोड्या कालावधीमध्येच ती हे टप्पे पार करू शकते, पुढच्या टप्प्यामध्ये मार्गक्रमण करू शकते. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत समजून घेता येईल.